हो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. तर चला, व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन असते तेही प्रेस करा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करत जा, म्हणजे काय व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील. आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा. तर मी आता चाललेले आहे खाली आणि संध्याकाळची वेळ आहे. तर संध्याकाळचं काय सगळा स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे. आणि स्वयंपाक म्हणजे काय, सकाळी जे बनवलेलं होतं ना तर ते शिल्लक आहे. आणि असं कुठं बाहेर जायचं असेल ना तर सकाळचं जास्त बनवलं की ते संध्याकाळी पण होऊन जातं. संध्याकाळी राडा घालायला नको. ते स्वयंपाक वगैरे करत बसलं ना दोन्ही वेळ तर ना त्याच्यामध्ये सगळा वेळ निघून जातो आणि मग उशीर पण खूप होऊन जातो. तर आत्ताच देवबत्ती वगैरे झाली, मग अशा अर्धा तास झालं. आणि आता स्वयंपाक म्हणाल तर सकाळी जे मी उडदाची डाळ वगैरे सगळं केलेलं तर आहे सगळं जास्तीतच केलेलं, कारण आता आम्हाला संध्याकाळी सगळ्यांनाच खाली जायचं आहे, मार्केटमध्ये जायचे. ते कशासाठी तर तुम्हाला तर माहीतच आहे, गणपती बाप्पा आता यायला खूप कमी दिवस राहिलेले आहे. तर गणपती बाप्पाची छान अशी मूर्ती बुक करायची आहे. गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघायला चाललो आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सगळे खाली चाललो आहे. आणि मग उशीर लागणार, कुठे पसंत पडते आणि भरपूर दुकानं वगैरे फिरावे लागतील. तर जिथे पसंत पडले तिथे बुक करेन. बघू आज होते की नाही, कारण गणपती बाप्पाची जेव्हा मूर्ती बघतो ना तेव्हा आम्ही खूप सारे बारकावे बघत असतो, स्पेशली गणपती बाप्पाचे डोळे. आणि म्हणून आम्हाला गणपती बाप्पाच्या मूर्तीचं सिलेक्शन करायला खूप जास्त वेळ लागतो. हे गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे तर ती बुक झाली नाही तशी की मग चिंता मिटते, कारण आता अगदीच कमी दिवस उरलेले आहेत आणि अजून घरातली सगळी कामं बाकी आहेत. आणि ही कामं करता करता आहे ना खूप वेळ निघून जातो. सगळी साफसफाई वगैरे सगळंच करायचं असतं. एक काम नसतं, हजारो कामं असतात. तुम्हाला तर माहीतच आहे, ज्यांच्याकडे गणपती बाप्पा बसतो तर त्यांना हे सगळ्या गोष्टी चांगल्याच माहीत असतात. तर म्हणूनच सगळी कामं पटपट अशी जेवढी होता होईल एवढी लवकर गणपती बाप्पा याच्या अगोदर करायचा प्रयत्न चाललेला आहे. कारण नंतर आहे ना जेव्हा ऐन सणामध्ये ना मग काय होतं, आपण खूप दमलेला असतो, थकलेला असतो ना, तर मग ह्या सगळ्या गोष्टी करायचा मग खूप कंटाळा येतो. काही गोष्टी आणायच्या राहिल्या, काय झालं तर ती धावपळ वगैरे सगळी करावी लागते आणि त्याच्यामुळे ना खूप थकल्यासारखं होतं. बाकीचे जे काही असेल ते मी सगळं तुमच्याबरोबर व्हिडिओमध्ये तसं शेअर करणारच आहे. तर आपले व्हिडिओ पाहत जा, रोज व्हिडिओ येतील. आणि आता आपल्या गणपती बाप्पाच्या म्हणजे तयारीची सुरुवात झाली असं म्हणायला काही हरकत नाही, कारण पहिल्या कुठल्या पण कामाचा श्री गणेश करायचा असतो. म्हणून आता पहिल्यांदा गणपती बाप्पाची मूर्ती बुक करायला चाललो आहे. तर बघूया आज पसंत पडते की नाही पडत. तसं तर मी तुम्हाला दाखवेनच. मूर्ती जी बुक करेन ती नाही दाखवणार, तर ती तुम्हाला तेव्हाच बघायला मिळेल. पण तिथल्या काही मूर्त्या वगैरे सगळं काही तुमच्याबरोबर मी शेअर करेन. आणि चला, उशीर जास्त होईल तर पटकन जाऊयात.
तर खूप छान आणि मस्त मूर्त्या होत्या त्या दुकानामध्ये. आणि आम्ही आता दुसऱ्या दुकानात आलो आहे. तर तिथे गौरीचे मुखवटे इतके सुंदर होते ना, मस्तच होते. आणि गौरीचे डोळे बघा किती पाणीदार आहेत. खूप सुबक मूर्त्या होत्या गणपती बाप्पाच्या सुद्धा. आणि हे गौरीचे मुखवटे तर अप्रतिम होते, मस्तच होते. आता मी बोलते आहे तेव्हा तुम्हाला ना खूप हवेचा आवाज येत असेल, खूप हवा सुटले तर थोडंसं इग्नोर करा. थोडासा बाहेरचा आवाज येतो आहे, पण ना हवा खूप जास्त सुटलेली आहे. तर तुम्ही बघू शकता गणपती बाप्पाच्या मूर्त्या कितीच सुंदर आणि मस्तच आहेत ना. तर आम्ही 3 ते 4 दुकानं फिरलो गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघण्यासाठी आणि आम्हाला आवडलीसुद्धा मूर्ती. तर आम्ही मूर्तीसुद्धा गणपती बाप्पाची बुक केलेली आहे. तर आता तुम्हाला जसं मगाशी मी म्हटलं की कोणत्याही कामाचा श्री गणेशा करायचा असतो, तसं आता गणपती बाप्पाच्या आगमनाचा श्री गणेशा झालेला आहे. आणि गणपती बाप्पाचे आता व्हिडिओज म्हणा तुम्हाला येणारच आहेत. आणि आता सगळ्या कामांना, सगळ्या लगबगीला सुरुवातसुद्धा झालेली आहे. तर पहिल्यांदा गणपती बाप्पाची मूर्ती बुक केली, आता सगळी चिंता मिटली. तर अशा सुंदर सुबक छान मूर्त्या बघितल्या ना गणपती बाप्पाच्या, नुसती मूर्ती जरी बघितली ना तरी खूप पॉझिटिव्हिटी येते. आणि तो हुरूप येतो, तो कसा येतो, कुठून येतो, एक म्हणजे बाप्पाला बघितलं ना तर खरंच खूप मन शांत होऊन जातं. तर किती सुंदर मूर्त्या आहेत बघा गणपती बाप्पाच्या. तर आम्ही खूप म्हणजे फिरलो, म्हणजे जास्त नाही फिरावं लागलं तसं, 3 ते 4च दुकानं फिरलो. पण मूर्तीसुद्धा खूप छान सुबक सुंदर अशी मिळाली आहे मनासारखी. आणि ती मूर्ती मी तुम्हाला गणपती बाप्पा आल्याच्यानंतर तर बाप्पा तुम्हाला मी दाखवणारच आहे. तर तुम्ही ना व्हिडिओला भरभरून लाईक करा, कमेंट करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर नक्कीच सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करा. म्हणजे आता इथून पुढे जे व्हिडिओज येतील ते तुम्हाला बेल आयकॉन दाबले ना तर नोटिफिकेशन येईल व्हिडिओचं आणि तुम्हाला व्हिडिओ बघता येतील. तर आता गणपती बाप्पांचे व्हिडिओज वगैरे, गौरी गणपतीचे व्हिडिओज, तर गौरीसुद्धा बसवते मी. तर तुम्हाला हे सगळे व्हिडिओज बघायला मिळणार आहेत. तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीचा कसा वाटला ते सुद्धा मला सांगायला विसरू नका. तर चला आता कंटिन्यू करा. आणि मी तुम्हाला इथेच बाय बाय म्हणते. आणि व्हिडिओची म्हणजे मी तुम्हाला बाय करते, पण थोडासा व्हिडिओ पुढे शिल्लक आहे, तो सुद्धा बघा. तर उद्या नव्याने भेटेन. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया.